नमस्कार मित्रांनो, आज आपण एक्सेलमध्ये वेगवेगळ्या सिटीचा अकाउंट कसा काढायचा त्याबद्दल माहिती जाणून घेणार आहोत. आपल्याकडे इथे लोकेशन दिलेलं आहे. लोकेशनमध्ये नाशिक, पुणे, खिर्डी असे 3 लोकेशन आहेत वेगवेगळ्या प्रकारचे आणि तिन्हीचा जो काउंट आहे, जी एंट्री झालेली आहे त्या एंट्री त्यांच्यासमोर दिलेल्या आहेत. परंतु आपल्याला पर्टिक्युलर जर सिटीचे टोटल एंट्रीज काढायचे आहे किती झालेत, तर त्यासाठी आपण इक्वल सम इफ हा फॉर्म्युला यूज करणार आहोत. यानंतर तुम्हाला ब्रॅकेट ओपन करायचं आहे. ब्रॅकेट ओपन केल्यानंतर पूर्ण सिटीज आणि जी एंट्री आहे आपली, ती एंट्री तुम्हाला सिलेक्ट करायची आहे. ती सिलेक्ट केल्यानंतर कॉमा द्यायचं आहे. कॉमा दिल्यानंतर तुमचं जे लोकेशन आहे ते इथे लोकेशन सिलेक्ट करायचं आहे. त्यानंतर पुन्हा एकदा कॉमा द्यायचं आहे. कॉमा दिल्यानंतर जी अमाऊंट रेंज आहे, अमाऊंट रेंज तुम्हाला सिलेक्ट करायची आहे कुठून कुठपर्यंत आहे आणि त्यानंतर कॉलम क्लोज करायचा आहे. सेमी कॉलम क्लोज केल्यानंतर तिथे एंटर करायचं आहे. एंटर केल्यानंतर तुम्हाला तुमचा जो काउंट आहे तो काउंट इथे दिसेल. आता पुणे सिटीचा जर काउंट बघितला तुम्ही 17,814 दाखवत आहे. त्यानंतर पुणेच्या ऐवजी जर तुम्ही नाशिक टाईप केलं आहे, नाशिक टाईप केल्यानंतर तुम्हाला नाशिकचा जो काउंट आहे हे बघा, काउंट इथं चेंज झाला आहे 8,640. त्यानंतर जर तुम्ही नाशिकच्या ऐवजी खिर्डी टाईप केलं आहे तर खिर्डीचं तुम्हाला तिथे काउंट दिसून येईल लगेच. हे बघा 35,473. म्हणजे या प्रकारे तुम्ही टोटल काढू शकता.